नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त असे नागलीचे लाडू करून दाखवणार आहे। पाक न करता आपण हे लाडू बनवून तयार करणार आहोत। भरपूर सारे कॅल्शियम असणारे आणि रक्त वाढवणारे असे हे पौष्टिक लाडू मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी अर्धी वाटी गाईचे तूप घेतलेले आहे। तूप आपल्याला इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तूप आपल्याला इथे हलकसं गरम करून घ्यायचं आहे। तूप हलकसं गरम झालं की यामध्ये मी नागलीचं पीठ छान असं भाजून घेणार आहे। इथे मी सर्वात आधी एक मोठी वाटी भरून नागलीचं पीठ घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तुम्हाला आता इथे जितपत लाडू बनवायचे असतील, एका वाटीचे किंवा 2 वाटीचे, तुम्ही तितकं इथे मेजरमेंट पिठाचं मोजून घेऊ शकता आणि तूप तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे आता आपल्याला तुपामध्ये नागलीचे पीठ जे आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर मी सुरुवातीला हे पीठ भाजून घेणार आहे। नंतर गॅस आपल्याला अगदी लो करायचा आहे आणि मस्त असं खमंग रंग बदलेपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे। नागलीला छान अशी मोड आणून पंख्याखाली वाळवलेली आहे आणि त्यानंतर हे पीठ मी छान असं गिरणीमधून दळून आणलेलं आहे। इथे आता मी छान अशी हे नागलीचं पीठ मस्त भाजून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही, छान असा रंग बदललेला आहे। पीठ आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे सुद्धा आपल्याला मस्त असे खमंग रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। शेंगदाण्यांनी सुद्धा लाडू छान असे लागतात। पाहू शकता तुम्ही, इथे मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहे। शेंगदाणे सुद्धा मी इथे आता बाजूला काढून घेणार आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी भरून मखाने घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। इथे आता आपल्याला मखाने मस्त असे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये थोड्याशा मी इथे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे, थोडेसे काजू घेतलेले आहे आणि थोडेसे बदाम घेतलेले आहे। काजू बदाम घालणं इथे आता आपल्याला पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर घालायचे नसतील तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर यामध्ये मी चमचाभर तूप घालणार आहे। तूप घालून मस्त असं खमंग भाजून घेणार आहे। तुम्हाला जर तूप घालायचं नसेल तर तुम्ही इथे तूप न घालता सुद्धा हे मस्त असं भाजून घेऊ शकता। तुपामुळे मस्त असं खमंग भाजल्या जातात मखाने, काजू बदाम सुद्धा। पाहू शकता तुम्ही, हे सर्व मी छान असं भाजून घेतलेलं आहे। हे आता आपण बाजूला काढून घेऊ आणि मस्त असं थंड करून घेणार आहोत। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी सेम वाटीने 1 वाटी भरून गुळाची पावडर घेतलेली आहे आणि पाव वाटी पाणी घालायचं आहे। तुम्ही इथे जो गूळ असते तो असा बारीक कट करून सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे गुळाची पावडर अवेलेबल होती म्हणून मी तीच घेतलेली आहे। पटकन अशी मेल्ट होते, पाहू शकता तुम्ही। याचा आपल्याला पाक वगैरे अजिबात नाही करायचा आहे। फक्त गूळ मेल्ट झाला की गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले होते, त्याचे मी हलकेसे साल काढून घेतलेले आहे। खूप जास्त साल काढलेले नाही, तुम्ही इथे काढू शकता। हे सर्व सुद्धा थंड करून घेतलेलं आहे। थंड केल्यावर सर्व एकत्र मिक्स करायचं आहे। शेंगदाणे आणि मखाने सर्व ड्रायफ्रुट्स एकत्र मिक्स करून आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही, छान अशी मी इथे पावडर बनवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी थोडेसे तीळ भाजून घेतलेले आहे, अर्धी वाटी
ते तीळ आपल्याला जे आपण नागलीचं पीठ भाजून घेतलेलं होतं त्यावर घालून घ्यायचे आहे. त्यानंतर जे आपण मखाने आणि शेंगदाण्याची पावडर बनवून घेतलेली होती ती त्या पिठावर आणि तीळ जे भाजून घेतलेले होते त्यावर घालून घ्यायचे आहे. हे सर्व मी हाताने छान असं मिक्स करून घेणार आहे. गरम असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता. त्यानंतर इथे मी थोड्याशा टरबूजाच्या बिया आणि थोड्याशा भोपळ्याच्या बिया यावर घालणार आहे. त्यानंतर जो आपण पाक बनवून तयार केलेला होता तो यावर घालून घ्यायचा आहे आणि सर्व हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे माझं आता हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे. हलकसं कोमट थंड झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने छान असं मिक्स होते. पाहू शकता तुम्ही. यामध्ये थोडीशी मी वेलची पूड आणि जायफळ पूड घातलेली आहे. छान अशी चव येते आपल्या लाडूला. हे सर्व आता छान असं मिक्स झालेलं आहे. मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहे. तुम्ही इथे आता हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने लाडू वळता येतात. पाहू शकता तुम्ही. अगदी थोडंसं कोमट असलं की लगेचच याचे लाडू वळायला घ्यायचे आहे. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून तयार करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असे आपले पौष्टिक नाचणीचे किंवा नागलीचे लाडू बनवून तयार झालेले आहे. मस्त असे हे लाडू बनवून तयार झालेले होते. तुम्ही सुद्धा नक्की बनवून ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.